व्यवस्थित शेती केली, काही टेक्नॉलॉजी वापरली तर शेती परवडते. आम्ही आत्ता आहेत जालना जिल्ह्यातील परतूर तालुका आणि रायगव्हाण या गावी. या ठिकाणी आम्ही रंगनाथ बाबूराव नागरगोजे यांच्या शेतात आहे. आपण बघतोय हा खास टरबूजाचा त्यांचा प्लॉट बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोहोचलो होतो. खरोखर या ठिकाणी पाहिलं तर असं वाटतं की मेहनत केली, परिश्रम केलं तर आम्ही खूप यशस्वी होऊ. त्याने आपला जो या ठिकाणी प्लॉट केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टरबूज जे उत्पादित केलेले आहेत, तयार केलेले आहेत, ते अक्षरशः 10 ते 12 किलोपेक्षाही मोठे आहेत. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण प्रत्यक्षात मी आपल्याला दाखवणार आहे. आपण जरा इकडे बघू शकताय, हे बघा, हा पहिला टरबूज. खरं तर आपल्याला वाटेल, परंतु हे किमान 10 किलोच्या पुढं आहे आणि त्याहीपेक्षा मी आता हे तोडणार नाही. परंतु या ठिकाणी आपण बघितलं, हे झाडाला आहे, या झाडाला तोडत नाही आहे, परंतु हे सुद्धा 12 ते 13 किलोच्या पुढचं टरबूज या ठिकाणी मला दिसतंय. मला एवढंच सांगायचं आपल्याला की परिश्रम जर केलं तर हे दाखवून दिले. विशेष म्हणजे ऑफ सीझन आहे, हा टरबूजाचा सीझन नाही आहे. ऑफ सीझनमध्ये त्यांनी हे उत्पादन घेतलेलं आहे. त्यांच्या मते हे सगळं मोठ्या शहराकडं या ठिकाणी हा माल जातो आहे. व्यापारी स्वतः इथं येऊन हा माल घेऊन जातात. खरं तर भारतीय शेतकरी आणि युवकांना ही खूप मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे. पण आमच्याकडे युवक फक्त नोकरीच्या मागं आहेत, फक्त नोकरी आणि नोकरी. परंतु ज्याच्यावर जगणं आहे समाजाचं, ते अन्न आणि जी काही फळं आहेत किंवा पालेभाज्या आहेत याच्यासाठी सुद्धा खरं तर प्रयत्न केले तर खूप आम्ही यशस्वी होऊ शकतो. हे खरं आहे, कधी कधी भाव मिळत नाही आहे. भाव न मिळणं ही रडगाणं आहे आमचं, आणि त्याच्यासाठी अनेक पर्याय आहेत. कारण हे जर आपण अनेक ठिकाणी निर्यात केले, मोठ्या शहरात किंवा अगदी बाहेर देशात, तर याला खूप चांगला भाव देखील मिळू शकतो. तर या ठिकाणी आज आम्ही आहेत, आपण बघू शकता. मला थोडं सांगा की आता ऑफ सीझनमध्ये तुम्ही हे घेतलं, म्हणजे कसं म्हणजे तुम्हाला वाटलं नाही का की भाव मिळेल नाही मिळेल असं? भावाचं काहीच नव्हतं सर, मिळेल ते मिळेल, ते होईल. आपण बघितलं असं, शेतकरी हा विचार करत नाहीत, भाव मिळेल नाही मिळेल. परंतु एखादी गोष्ट करायची म्हटलं, त्यांचं असं म्हणणं आहे, कधी भाव चांगला मिळतो, कधी कमी बी मिळतो, परंतु उत्पादन कधी कमी करायचं नाही. ज्यानं एकदा दोनदाच प्रयोग केले तो अनेक वेळा त्यांना कमी भाव बी मिळतो किंवा जितकं परिश्रम केलं त्याचा भाव मिळत नाही, तरी देखील त्यांचं हे श्रम चालूच आहे. आणि म्हणून खरोखर आपण यांचं कौतुक करूया. आणि असे शेतकरी जर असतील तर निश्चित जी काही शेती आहे यांचा आदर्श खरं तर इतर शेतकरी आणि युवकांनी नक्कीच घेतला पाहिजे. आपण पाहू शकतो या त्यांच्या प्लॉटमध्ये ही विशेष व्हरायटी आहे. खरं तर याचा कलर जो आहे आपण बघतोय, हे नॅचरली त्याला मिळालेला कलर आहे आणि त्यामुळे याला भावही मिळतो. हा प्लॉट आपण जर बघितलं तर थोडंसं मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता अशी ही फळं याला मोठ्या प्रमाणात लागलेली आहेत. आणि आता खरं तर हे प्लॉट बरेच